पंतप्रधान नरेंद्र मोदी आज परभणी आणि नांदेडमध्ये महायुतीचे नांदेडचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर आणि परभणीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारासाठी मोदींची सभा। देशामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले मतदारांचे आभार। मोठ्या संख्येने जनतेने एनडीएला मत दिल्याचं चित्र आहे पंतप्रधानांचं ट्विट। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 29 एप्रिलला पुण्यामध्ये सभा। एसपी महाविद्यालयाच्या मैदानावरती मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ सभा होणार। काँग्रेस पक्ष गरीब आणि शेतकरी विरोधी, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवरती हल्लाबोल। काँग्रेसच्या धोरणांमुळेच शेतकरी मागास राहिलाय, मोदींची टीका। विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 2024 ची निवडणूक होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया। विकसित भारत, विकसित महाराष्ट्राचं स्वप्न दूर नाही, मोदींचं वक्तव्य। देशामध्ये 25 कोटींहून अधिक लोक गरिबीतून बाहेर काढले तर 50 कोटींहून अधिक लोक बँकेशी जोडले, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दावा। 70 वर्षांवरील नागरिकांना 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत करणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन। शरद पवारांनी वर्ध्याला काँग्रेस मुक्त केलं, काँग्रेसचा पंजा विसर्जित केला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। वर्धा लोकसभेसाठी काँग्रेसच्या ऐवजी शरद पवार पक्षाला तिकीट मिळाल्यामुळे फडणवीसांचा काँग्रेसला टोला। लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचं देशामध्ये 102 राज्यांमध्ये तर महाराष्ट्रामध्ये 5 मतदारसंघात मतदान। राज्यात 6 वाजेपर्यंत अंदाजे 55% तर देशात 60% मतदान। नागपूरमध्ये लोकसभेसाठी 49% मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विकास ठाकरे यांच्यापैकी कोण विजयी होणार याची उत्सुकता। रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये 52% मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क। महायुतीच्या राजू पारवे आणि महाविकास आघाडीच्या श्यामकुमार बर्वे यांच्यामध्ये लढत। भंडारा गोंदिया लोकसभेसाठी 56% मतदान। आमगाव तालुक्यामध्ये सर्वाधिक 64% मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क। राज्यामध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण। गडचिरोली चिमूर मतदारसंघासाठी सर्वाधिक 66.27% मतदान। विद्यमान खासदार अशोक नेते आणि काँग्रेसचे नामदेव किरसान यांच्यामध्ये लढत। चंद्रपूर लोकसभेसाठी 55% मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क। सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये कोण बाजी मारणार याची उत्कंठा। भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातल्या इटान आणि चपराड इथे मतदानाच्या दरम्यान ईव्हीएम मशीन बंद पडलं। 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असताना रात्री उशिरापर्यंत संथ गतीनं मतदान सुरू होतं। सुप्रिया सुळेनंतर आज सुनेत्रा पवारांच्याही प्रचाराचा शुभारंभ कन्हेरीच्या मारुती मंदिरातून होणार। पवार कुटुंबाचं श्रद्धास्थान असलेला कन्हेरीचा मारुती कुणाला पावणार याकडे लक्ष। ईव्हीएम बाबतच्या वादग्रस्त विधानाचा खुलासा अजित पवारांना करावा लागणार। बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मुख्य निवडणूक अधिकारी कविता द्विवेदी यांनी बजावली नोटीस। चौकशी करणं हा निवडणूक आयोगाचा अधिकार। कित्येक उमेदवार जाहीरनाम्यामध्ये वेगवेगळी आश्वासनं देत असतात। मतदारसंघाचा, राज्याचा आणि देशाचा विकास करण्यासाठी आम्हाला निवडून द्या, अजित पवार यांचं वक्तव्य। ईव्हीएम बाबत इंदापूरमध्ये बोललो म्हणून ग्रामीण भाषा वापरली, तेच पुण्यात असतो तर तिथे अशी भाषा चालत नाही। जी भाषा जिथे चालते तीच बोलावी लागते, अजित पवारांचं वक्तव्य। अजित पवारांना भाजपनं लोकल नेता करून टाकलाय। आमदार रोहित पवार यांची अजित पवारांवरती टीका। पुण्यामध्ये युवा मन की बात कार्यक्रमामध्ये आशिष शिलार उपस्थित। सुप्रिया सुळे यांचा पराभव नक्की होईल, शिलार यांचा दावा। तर सून बाहेरची असं विधान शरद पवारांकडून अपेक्षित नाही, शिलार यांची प्रतिक्रिया। 4 दिवस सुनेचे आणि 4 दिवस सासूचे असतात। धाराशिवकरांनी आता सुनीला निवडून द्या। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अर्चना पाटील यांना निवडून देण्याचं आवाहन।
शरद पवार पक्षाकडून अजित पवार, मंगेश चव्हाण आणि चंद्रकांत पाटलांच्या विरोधात तक्रार दाखल. आचारसंहितेचा सातत्यानं भंग केल्या प्रकरणामध्ये तक्रार दाखल. इंदापूरमध्ये भाजपच्या मेळाव्याला सुनेत्रा पवार यांची उपस्थिती. सुनेत्रा पवार किंवा घड्याळाला मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत. कोणताही संभ्रम बाळगू नका, सुनेत्रा पवार यांचं आवाहन. उत्साहाच्या वातावरणामध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान झालं. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांची माहिती. तर मोदींची गॅरंटी घेतली, त्या आधारे मतदारांकडून मतदान. पाटलांची प्रतिक्रिया. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सत्याचाच विजय होणार. अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांची प्रतिक्रिया. दरवेळी प्रचाराचा नारळ फोडताना सर्व कुटुंबीय असतो, मात्र यावेळी एक व्यक्ती नाही. अजित पवारांच्या अनुपस्थितीवरून टोला. वर्षा गायकवाड यांना तिकीट न देणं ही ठाकरे गटाची दलित विरोधी मानसिकता. मिलिंद देवरा यांचं खळबळजनक वक्तव्य. ठाकरे गटानं दलित नेतृत्वाला कमी प्रमाणात जागा दिल्या, देवरा यांचा आरोप. देवरा यांना कोण माहिती देतं माहित नाही, पण माहिती चुकीची आहे. देवरांचा काँग्रेसशी संबंध संपलाय, त्यामुळे त्यांनी आपल्या पक्षाचं बघावं. काँग्रेसला पुढे नेण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. वर्षा गायकवाड यांचं मिलिंद देवरांना चोख प्रत्युत्तर. देवरांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हायला हवा. अशा पद्धतीनं जातीपातीचं राजकारण करणं योग्य नाही. खासदार अशी भाषा वापरत असेल तर जनता नक्कीच याची दखल घेईल. किशोरी पेडणेकर यांचं वक्तव्य. महिलांवरती गलिच्छ भाषेमध्ये आरोप करणारे हिरो बनण्याच्या प्रयत्नात. नवनीत राणांवरती केलेल्या टीकेवरून नीलम गोऱ्हे यांचा संजय राऊतांवरती हल्लाबोल. नटीला नटी नाही तर काय म्हणायचं. खासदार संजय राऊत यांच्याकडून नवनीत राणा यांच्या संदर्भात केलेल्या विधानाचा पुनरुच्चार. संजय राऊत आणि जयंत पाटील यांच्यामधील संवाद कॅमेऱ्यामध्ये कैद. दहिसरमध्ये संजय राऊत यांच्या विरोधात भाजप महिला आघाडीचं जोडे मारो आंदोलन. संजय राऊतांनी महिलांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध. महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा समारोप. शरद पवार, आदित्य ठाकरे, त्यासोबतच बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत समारोप सभा संपन्न. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली. आदित्य ठाकरेंची माहिती. अत्याचार आणि लाठीचार्ज करणाऱ्या सरकारला मतदान करणार का? आदित्य ठाकरेंचा मतदारांना सवाल. सुजय विखे बोलले की त्यांची चर्चा सुरू होते, त्यामुळे त्यांच्यावरच लक्ष हटवण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील माझ्यावरती आणि शरद पवारांवरती टीका करतात. नगरमधील सभेमध्ये बाळासाहेब थोरात यांचा आरोप. विखेंना आत्मविश्वास राहिला नाही. निलेश लंके यांची भीती वाटली म्हणून त्यांनी एका उद्योजकाला माझ्याकडे पाठवलं होतं. कोणताही उमेदवार द्या, पण लंकेंना उमेदवारी देऊ नका अशी विनंती त्यांनी केल्याची शरद पवारांची माहिती. शरद पवारांसंदर्भात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांकडून होतोय, मात्र पवार हे तेल लावलेले पैलवान कुणाच्याही हाताला लागले नाहीत. जयंत पाटील यांचं वक्तव्य. तीस वर्षांचं वैर विसरून मोहिते पाटील आणि जानकर एकत्र. मोहिते पाटलांना खासदारकी तर उत्तम जानकर माळशिरसचे आमदार असतील. जयंत पाटील यांची घोषणा. नाशिकच्या उमेदवारी संदर्भात मंत्री छगन भुजबळ यांची माघार. नाशिक लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार. भुजबळांची माहिती. नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचारही सुरू. मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. तर महायुती उमेदवारासाठी जेवढा उशीर करेल तेवढं नाशिकचं नुकसान होईल. भुजबळांचं वक्तव्य. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या तडजोडीमध्ये नाशिकची जागा शिंदे गटाला जाणार म्हणून छगन भुजबळ यांच्याकडून माघारीची घोषणा. सूत्रांची माहिती. छगन भुजबळांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांची प्रतिक्रिया. लवकरच महायुतीकडून माझ्या नावाची घोषणा होईल, गोडसेंना विश्वास. भुजबळांच्या माघारीनंतर हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता. मात्र गोडसेंना पक्षातूनच आव्हान. शिंदे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते हे सुद्धा लोकसभेसाठी इच्छुक.
नाशिक लोकसभेची जागा शिवसेना लढवणार. मंत्री छगन भुजबळ यांनी माघार घेतल्यानंतर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी समजून घेणं महत्त्वाचं. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची प्रतिक्रिया. तर नाशिक लोकसभेसाठी माघार घेतलेल्या भुजबळांचं गोगावलेंकडून अभिनंदन. मला वाईट वाटतं की भुजबळासारखा माणूस वैफल्यग्रस्त होतो. जे आम्हाला बोलत होते की तिकीट वाटपात घोळ आहे, त्यांच्याकडे बघा, त्यांचं तिकीट वाटप अजून होत नाहीये. जितेंद्र आव्हाड यांचा भुजबळांना टोला. छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी महायुतीकडून संदीपान भुमरे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब. चंद्रकांत खैरे विरुद्ध संदीपान भुमरे अशी लढत होणार. चंद्रकांत खैरेंनी माझं जिल्हा प्रमुख पद काढण्याचे खूप प्रयत्न केले. वैजापूरच्या प्रचार सभेमध्ये चंद्रकांत खैरे व्यासपीठावरती असतानाच अंबादास दानवे यांचा आरोप. आपण मॅनेज होणार अशी भाजपकडून अफवा. जालना लोकसभेचे उमेदवार कल्याण काळे यांची भाजपवरती टीका. तर कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचा काळेंचा सल्ला. मवियाचे उमेदवार बजरंग सोनावणे शेतकरी पुत्र. सोनावणे नेमकी कशाची शेती करतात ज्यातून सोनं पिकतं याचा शोध घ्यावा. धनंजय मुंडेंचं सोनावणेंवरती आरोप. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणेंचाच विजय होणार. भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांना विश्वास. तर 2.5 ते 3 लाखांच्या मताधिक्यानं राणे निवडून येणार. दरेकरांना दावा. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामधून नारायण राणेंचा विजय होणार. मंत्री उदय सामंत यांना विश्वास. आम्हाला नारायण राणे नाही तर नरेंद्र मोदी महत्वाचे. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची प्रतिक्रिया. विधानसभेमध्ये शिवसेनेचा झंझावात दिसून येईल. कदम यांचा दावा. वैभव खेडेकर नावाला मनसे पक्षामध्ये प्रत्यक्षात मात्र शिवसेनेचे अनिल परब, सदानंद कदम आणि राष्ट्रवादीसोबत खेडेकर काम करतात. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचं वक्तव्य. भाजपनं माझ्या विरोधात काम केलं, त्याचे परिणाम राज्यामध्ये दिसतील. रामदास कदम यांचा भाजपला इशारा. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भाजप एनडीएला समर्थन मिळत असल्याचं दिसतंय. पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा ऐतिहासिक बहुमतानं सरकार स्थापन करतील. प्रवीण दरेकर यांना विश्वास. महायुती लोकसभा निवडणुकीमध्ये 400 पार जाणार. मंत्री उदय सामंत यांचा दावा. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून सर्वांना सन्मानजनक जागा वाटप. सामंत यांची प्रतिक्रिया. अब की बार 400 पार नाही तर भाजप तडी पार होणार. आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य. 400 सोडा 200 पार सुद्धा जाणार नाही. ठाकरेंची टीका. आपल्याला लोकशाही घटना आणि देश वाचवायचा आहे. गद्दार विरुद्ध निष्ठेची ही निवडणूक असून सगळ्या गद्दारांना आपल्याला घरी बसवायचंय. महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये सुभाष देसाई यांचं वक्तव्य. 4 जूनला महाराष्ट्रामधून पहिला निकाल सांगलीचा लागेल आणि महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माझा विजय निश्चित होईल. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर चंद्रहार पाटील यांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडून पोट भरलं नाही म्हणून राष्ट्रवादी पक्षही फोडला. शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांची भाजपवरती टीका. तर सांगलीच्या उमेदवारीशी आपला काहीही संबंध नसल्याचंही विधान. 20 वर्ष राष्ट्रवादीसोबत संघर्ष केला. अंकिता पाटील यांची प्रतिक्रिया. विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये युती धर्म सगळ्यांनी पाळावा. अंकिता पाटील यांचं घटक पक्षांना आवाहन. रायगड लोकसभेसाठी वंचितच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कुमुदिनी चव्हाण सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेमध्ये. जालना लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल. जालन्यामध्ये विद्यमान खासदार रावसाहेब दानवे विरुद्ध मंगेश साबळे यांच्यामध्ये लढत होणार. साबळे यांची प्रतिक्रिया. बुलडाणा लोकसभेचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर मेहकरमध्ये त्यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन. मेहकर विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांचा गट. यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती. यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी भावना गवळींना उमेदवारी देऊ नका म्हणून काही जण देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंकडे गेले होते.
भावना गवळी यांचा गौप्यस्फोट। मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये ताकद दाखवू, भावना गवळींची प्रतिक्रिया। धाराशिवमध्ये मंत्री तानाजी सावंत यांची नाराजी दूर। महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तानाजी सावंत यांची उपस्थिती। नांदेड लोकसभेची जागा काँग्रेसच जिंकणार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विश्वास। कोल्हापूरचे काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांची बंडखोरी। अपक्ष उमेदवारी अर्ज भरताना बाजीराव खाडे यांना अश्रू अनावर। बाजीराव खाडे राष्ट्रीय काँग्रेसच्या टीम प्रियंका गांधी यामधील महत्त्वाचे नेते। सुनील चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश। सुनील चव्हाण हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर चव्हाण यांचे सुपुत्र। माजी मंत्री राजेश टोपे यांच्या 18 समर्थकांचा अजित पवार पक्षात प्रवेश। तीर्थपुरी नगरपंचायतच्या अध्यक्षांसह जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि सदस्यांचाही समावेश। ठाकरे गटाच्या वाहतूक सेनेचे माजी अध्यक्ष दीपक माहेश्वरी यांचा शिंदे गटात प्रवेश। ठाकरे गटामध्ये योग्य सन्मान मिळाला नाही म्हणून शिंदे गटात प्रवेश केल्याची माहेश्वरींची माहिती। काँग्रेस नेते सुनील चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसमध्ये राजीनाम्याचं सत्र। धाराशिव तालुका अध्यक्ष रोहित पडवळ यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचा राजीनामा। नागपूरमध्ये काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा। जरीपटका आणि नारा रोड या दोन भागांमध्ये दुपारी राडा झाल्याची माहिती। भाजप कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावरती नियमांचं उल्लंघन केल्याचाही आरोप। 20 जून रोजी महंत नीत गोपाल दास यांच्या जन्मदिनाच्या निमंत्रणासाठी महंत महेंद्र दास यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। 20 जूनला अयोध्येला येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। धाराशिवमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली पद्मसिंह पाटील यांची भेट। यावेळी अजित पवारांनी राष्ट्रवादीचे सरचिटणीस सुरेश बिराजदार यांना दिलं आमदारकीचं आश्वासन। नगर शहरामध्ये शरद पवार यांची महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। बैठकीमध्ये शरद पवारांनी घेतला दक्षिण मतदारसंघाचा आढावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।